दिनांक 23 मार्च हा शहीद दिन म्हणून संपूर्ण भारत देशात साजरा करण्यात येत असतो। पाटोदा शहरात डाव्या आघाडीच्या वतीने शहीद दिन कौतुकास्पद उपक्रमाने साजरा करण्यात आला। शहीद भगतसिंग राजगुरू यांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली म्हणून तर पाटोद्यातील भूमिपुत्र शहीद अजित वाल्हेकर, संजय भाकरे, तौसिफ शेख ज्यांनी ते स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विद्युत महामंडळाच्या कामगार भवनात शहीदांना मानवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड महादेव नागरगोजे हे होते तर प्रमुख उपस्थिती बीड येथील कॉम्रेड ज्योतिराम हुजगुडे हे होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक बलराज ओविळे यांनी केलं। यावेळी निवृत्त मुख्याध्यापक एमडी नागरगोजे, कॉम्रेड ज्योतिराम हुजगुडे, शेतकरी कामगार पक्षाचे बीड जिल्हा सरचिटणीस भाई विष्णुपंत घोलप, कॉम्रेड भगवान जावळे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना शहीद भगतसिंग राजगुरू यांनी देशासाठी बलिदान देताना त्यांची भावना काय होती, आज काय परिस्थिती आहे यावर सविस्तर माहिती विशद करत मार्गदर्शन केलं। यावेळी शहीद अजित वाल्हेकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुजित वाल्हेकर, शहीद तौसिफ शेख यांचे वडील आरिफ भाई, ज्येष्ठ पत्रकार छगन मुळे, राजेंद्र जायभाई, सागर तुपे, कॉम्रेड इलियास भाई, डीएन सोनावणे, मेजर शहादेव पवार आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक बलराज आविळे यांनी मानले। जो भी यहाँ है, मैं फिर एक बार सभी को मैं आभार ये करता हूँ और धन्यवाद देता हूँ कि आप इस महान हस्तियों के विचारधारा को आगे बढ़ाने के लिए आप यहाँ पर उपस्थित हो। देखिए ये विचारधारा आज 23 मार्च शहीद दिन मनाते हैं हम। 23 मार्च 1931 को हमारे इस वीरों को शहादत हासिल हुई। ये आजादी की, ये इसकी लड़ाई नहीं है, ये विचारों की लड़ाई है। और हमारी जो संस्कृति है, महाराष्ट्र की जो संस्कृति है, पाटोदा की संस्कृति, वो हिसाब से हमने जो कि स्वतंत्रता पूर्व के जो सेनानी है, हुतात्मा है, उन्हें हमें अभिवादन तो करना है, कार्यक्रम करना है। उससे पहले हमने जो आज इस पिछले 2 वर्ष में जो शहीद हुए, पहले हमने उन्हें माला चढ़ाई। ये हमारी संस्कृति है। देखो आप भगत सिंह, शहीद भगत सिंह, शहीद सुखदेव, शहीद राजगुरु जी, ये सभी क्रांतिकारी तो थे ही, ये साहित्यिक थे, ये विचार, इनकी विचारधारा थी। ये लिखते हैं, देखो वीर जवानों, खून पे अपने इल्जाम ना आए। वो लिखते थे, ये बलिदान उन्होंने, वो अंग्रेजों ने नहीं दिया, बलिदान खुद मांगा उन्होंने, ये भैरे जनता को जगाने के लिए खूब मांगा है। वो दया की याचना कर सकते थे, नहीं कि मरना है, शहादत करना है। देखो वीर जवानों, अपने खून पे ये इल्जाम ना आए, माना कहे कि मेरा बेटा वक्त पड़े तो काम ना आए। अंधा बेटा युद्ध पे चला तो मां बोली ना जा ना जा। वो बोला कम कर सकता हूं दुश्मन की एक गोली, नाम शहीदों का जब हो तो उनमें मेरा नाम क्यों ना आए। ये नाम शहीदों का है, तो इसलिए ये आज का दिन है। ये कोई आनंद का दिन नहीं है, ये उत्साह का दिन नहीं है। हाँ, तो ये हम मनाने जा रहे हैं। तो फिर एक बार मैं क्षमा चाहता हूँ। किसको खौफ नहीं, मौत का किसको खौफ नहीं, अपनों से बिछड़ना ये क्या गम नहीं। मौत का किसको खौफ नहीं, अपनों से बिछड़ना ये क्या गम नहीं। फांसी तो जोर जबरदस्ती थी, फांसी तो जोर जबरदस्ती थी। सोचो क्या आजादी इतनी सस्ती थी, इतनी सस्ती थी। ये हम जी रहे हैं, हम सह रहे, देख रहे हैं कि शहादत होने के बाद जो भी परिवार है, परिवारजनों की क्या उनकी मनोभावना होती है, क्या विचार होती है। अपना खून, अपना कतरा अपने से बिछड़ जाए तो क्या होता है, हम महसूस करते हैं। यहाँ पर है, ये भगत सिंह के पिताजी, ये भगत सिंह राजगुरु का भाई है, पूछो इनसे। तो ये विचारधारा जो अंग्रेज हो, गोरे हो, काले हो, कैसे कोई नहीं, विचारधारा जो अंग्रेज मौत के बाद भी मौत देती है, वो विचारधारा। फांसी एक दिन पहले दे दी। यहाँ पर जब फांसी का दिन मुकर्रर था, तय था, एक दिन चुपचाप फांसी क्यों दी, ये सोचे। फांसी दे तो दी थी, फांसी देने के बाद मरे हुए इंसान के टुकड़े करते हो आप, ये विचार है, इसके विरुद्ध है ये विचार है।
इतने डर गए थे उनसे? इतना भय था, मौत के बाद भी उस टुकड़ों का, उस पुरुषों का वो भय था। तो इतने भगत सिंह जीवित थे तो क्या होगा, वो मरने के बाद उनके शरीर के टुकड़ों से भय था। तो देखो, तो ये विचारधारा के खिलाफ, और ये विचारधारा बुझनी नहीं चाहिए। ये ज्योति है, ये विचारधारा। और जो नई जो पीढ़ी है, युवा है, वो यही सोचते हैं कि खुशहाली रहे, अमर रहे, सब बातें रहे, मगर ये विचारधारा जीवित रहे, इसलिए हम ये मना रहे हैं। तो किसी ने कहा है कि नजर बदलो नजारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे। नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कश्ती बदलने की जरूरत नहीं। कश्ती बदलने की जरूरत नहीं, बस कश्ती का रुख बदलिए, किनारे अपने आप मिल जाएंगे। प्रथम मी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो। छान असं प्रस्तावित बलराज दावे यांनी केलेला। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा काही उत्सव साजरे करण्याचा दिवस नाही, परंतु देशासाठी जे झिजले त्यांची आठवण करणं आपलं कर्तव्य। म्हणून मी काही थोडा वेळ, 5 मिनिट 10 मिनिट त्यांच्याबद्दल जे काही सांगणार आणि आपण काय करत आहोत, आताची व्यवस्था काय करत आहे याच्याकडे आपण लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे। तर भगतसिंगाचं एक गीत आहे लिहिलेलं त्यांच्यावर, आणि त्यांचा शहादत दिन आहे, त्यांचा शहीद दिन आहे तिघांचा पण। असं काही समजण्याचं कारण नाही, मी अगोदर क्लिअर करतो की शहीद भगतसिंगांचं नाव घेणं म्हणजे यांचं नाव न घेणं असं नाही। ही त्रिगुळी जोडगुळी आपण समजू, त्रिगुळी कुणाचं एकाचं नाव घेतलं की तिघाचं येत असते। जसं मार्क्स म्हटलं की एंगल्स येतच, आणि एंगल्स म्हटलं की मार्क्स येतच, तसं म्हणजे कुणाला कमी किंवा कुणाला जास्त लिखण्याचा काही संबंध नाहीये। भगतसिंगाचं नाव घेतलं की राजगुरू यातच आलं, आणि कारण तिघही एकदाच फाशीला गेलेले, एकदाच त्यांना फाशी दिली। तर त्यांच्या तिघांवर एक सुंदर असं गाणं, अरे भगत सिंग तू जिंदा है हर एक लहू के कतरे में, म्हणजे आज शहादत दिनाच्या गाण्याला दिवशी ते गाणं एकदम चपकन लागू पडतं। अरे भगत सिंग तू जिंदा है हर एक लहू के कतरे में, हर एक लहू के कतरे में इनकलाब के नारे में, हर एक लहू के कतरे में इनकलाब के नारे में, हर इनकलाब के नारे में, अरे भगत सिंह तू जिंदा है हर एक लहू के कतरे में, तूने तो तब ही बोला था ये आजादी नहीं धोखा है, ये आजादी नहीं धोखा है, शहीदों की। असं गाणं ते म्हणजे लिहिलेलं गाणं आहे, एकदम सुंदर असं गाणं आहे। त्याचं एकच मी कडवं गायलेलं आहे, कारण 2-3 जण बोलणार आहेत, त्याच्यामुळे मी सगळं काही गाणं म्हणत नाही। तर मित्र, आज त्यांच्या शहादत दिनी आपण त्याला आठवण काढतो। तर भगतसिंगाचं एक वाक्य, मी त्या वाक्यापासून एक सुरुवात करतो माझ्या बोलण्याला, की भगतसिंग म्हणायचे, अगर कोई सरकार देश की जनता के बुनियादी अधिकारों से वंचित रखती है तो उस देश के नौजवानों का अधिकार ही नहीं बल्कि आवश्यक कर्तव्य बन जाता है कि ऐसी सरकार को, ऐसी व्यवस्था को बदल दे या तबाह कर दे। मग बघा, त्यांनी जे शहीदपणाला लावलं आणि भारत स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ते आयुष्य वेचलं, त्याचा आज काय चीज होत। भगतसिंगांचा इतिहास या देशात आज कोणाला माहित नाही, सगळ्यांना माहित आहे, त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत। परंतु इतिहास तर माहितच पाहिजे। इतिहास असल्याशिवाय आपल्याला भविष्यातले रस्ता दिसत नाही, आणि भविष्यातला रस्ता दिसल्याशिवाय आपण वर्तमानात काही करू शकत नाही। आणि म्हणून त्यांचा इतिहास तर माहिती गरजेचंच आहे, माहित असणं। परंतु नुसतं माहित असणं गरजेचं नाही, तर त्यावर आपल्याला आता काय करावं लागणार आहे हे खूप महत्वाचं आहे। नाहीतर हात घातले, पुरे घातले, 2-3 घोषणा दिल्या, संपलं। पुन्हा काय, पुन्हा मग दादा असे म्हणले, काका तसे म्हणले, नाना असे म्हणले, झाले, मागचे पाडे पास सुरू झाले।
परंतु त्यांच्या विचारावर आपल्याला चालायचंय की नाही? त्यांनी जे आपल्याला घालून दिलेले सिद्धांत आहे त्या सिद्धांतावर आपल्याला चालायचं की नाही? त्यावर समाजाचा विकासाचा मोड आपल्याला वळवायचा आहे का नाही? ही खरी खून म्हणजे ही गाठ आहे, ही गाठ आपल्याला सोडायची आहे. आज भयान वास्तव देशामध्ये पसरलेला असताना आपण आज भगतसिंगाची शहादत आपण मानत आहोत, करत आहोत. या शहादत दिनी आपल्याला या देशासाठी काय करायचंय ही आपल्याला आपल्या उमाळा आपल्याला यायला पाहिजे. त्यांनीच गुप्त नव्हतं घेतलं, त्यांनीच गुप्त नव्हतं घेतलेलं. हे तिघ जण बघा कुठले, कोण्या जातीचे नाही, ते काय कोण्या एका धर्माचे नाही, कोण्या एका पंथाचे नाही. त्यांना इंग्रजांचा खूप राग येत असतो. भारतीय माणूस जरी इंग्रजी बोलला तर त्याला ते शिव्या घालायचे, म्हणजे इतका तिटकारा इंग्रजांचा. आणि भगतसिंगाबरोबर त्यांनी पैल लावलेली होती. भगतसिंग मैं तुझे पहिले मरने नहीं दूंगा, इस देश के लिए मैं पहिले मर जाऊंगा, हे त्याचं पण होतं भगतसिंग. तुम्ही लेजेंड ऑफ भगतसिंग पिक्चर बघा, मी 40 वेळेस पाहिलं, 40 वेळेस. अंगावर असे शहारे येतात. 3 तासामध्ये माणूस किमान 30 वेळेस तरी डोळ्याला पाणी येतं, इतकं भयानक. अजय देवगणला त्या चित्रपटाविषयी नॅशनल अवॉर्ड भेटलेला, म्हणजे त्यांनी अजय देवगणने म्हणजे ऍक्टिंग केली. मग आपल्याला नुसती ऍक्टिंगच बघायची का? आता आपल्या लोक काय म्हणतात त्याला कळत नाही, झेंडा उचलतंय पळतंय, पोटा पाण्याचं बघा काहीतरी. यांनी तसा विचार केला असता तर, बाबासाहेबांनी तसा विचार केला असता तर, शिवाजी महाराजांनी तसा विचार केला असता तर आपली आत्ता आपण कुठं असतो? आत्ता आपण थोडी कल्पना करा ना की मी इथे येणार आहे, चांगलं भाषण करणार आहे, तुम्ही गेल्यानंतर वा काय भाषण केलं, ह्याच्यासाठी आलो का आपण जमलोत का सगळे? तर नाही ना. आम्ही डाव्या विचारसरणीचे. आज बघा देशामध्ये जातीपातीचा ऊत आलेला, धर्मावर एकमेकावर म्हणजे प्रेम करताय. एक जात दुसऱ्या जातीवर उलटून पडते, हात्याला घेऊन जाते, म्हणजे एकमेकाची खून पाडते. इलेक्ट्रॉन बॉन्ड घोटाळा आता सगळ्यात मोठा प्रकरण जाऊ. इलेक्ट्रॉन बॉन्ड आमच्या पक्षाच्या जनरल सेक्रेटरीनी 2-3 दिवसापूर्वी परवा दिवशीच डिक्लेअर केलेलं, आम्ही कुणाचाही इलेक्ट्रिक बॉन्ड घेणार नाही. कॉम्रेड कांगोने सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे बघा, डाव्या विचारसरणीमध्ये आज पण तुम्हाला असे माणसं सापडतील की पैशाचा पूर वाहत असताना सुद्धा त्याच्याकडे नजर सुद्धा न लावणारे डाव्या विचारसरणीचे लोक आहेत. डाव्या पक्षांचा प्रचार करायला मी इथं आलेलो नाही, लक्षात ठेवा. कॉम्रेड भगतसिंग ज्या वेळेस फाशीला जायचं होतं त्या दिवशी तो जेलर आला आणि भगतसिंगाला सांगितलं की भगतसिंग चल आता तुझी फाशीची वेळ झाली आहे. भगतसिंग म्हणतोय काय, 2 मिनट रुकिए, एक क्रांतिकारक दूसरे क्रांतिकारक से बात कर रहा है. हे काय मसला है? एक क्रांतिकारक दूसरे क्रांतिकारक से बात कर रहा है. आणि त्यावेळेस भगतसिंग कॉम्रेड लेनिनचं पुस्तक वाचत होते, कारण 1917ला ज्यावेळेस रशियामध्ये राज्यक्रांती झाली त्यावेळेस त्याचे प्रणेते हे कॉम्रेड लेनिन होते. आणि त्यावेळेस भगतसिंग 1917ला 13 वर्षाचे होते. किती? 13 वर्षाचे. आणि जसजसे भगतसिंग मोठा होत गेले तीच क्रांतीची छबी, कॉम्रेड लेनिनची छबी त्यांच्या मनात उमटली आणि त्यांच्या मनात सुप्त इच्छा झाली की शेजारच्या रशिया देशामध्ये जर क्रांती होऊ शकते, समाजवादी क्रांती होऊ शकते, तर भारत देशामध्ये का होऊ शकत नाही? ह्या प्रेरणेने ते पिटून उठलेले होते आणि म्हणून त्यांनी संघटन तयार केलं. भगतसिंगांचं पहिलं संघटन जे असेल नौजवान भारत सभा, 1917-18च्या दरम्यान त्यांनी नौजवान भारत सभेची स्थापना केली आहे. आणि मित्र, त्याच धर्तीवर मी गेल्या 2006 पासून अखिल भारतीय नौजवान सभेमध्ये काम करतो. भगतसिंगांनी
केलेल्या संघटनेमध्ये. आणि भगतसिंगांचा ज्यावेळेस मृत्यू म्हणजे त्यांना या तिघांना फाशीला दिलं 23 मार्च 1931 म्हणजे आजच्या दिवशी. त्यानंतर 31, 32, 33, 34, 35 आणि 36 किती वर्ष झाली? 36 पर्यंत 5 वर्ष. 5 वर्षामध्ये हे देशाचे 3 रत्न शहीद झाले, फासाला गेले. आणि यांच्या प्रित्यार्थ डाव्या संघटनांनी लखनौ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एआयएसएफ नावाची संघटना बांधली, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन. आज बघा तुम्ही या देशामध्ये पूर्ण डावा राजकारण बघा, यातले पूर्ण नेते, यातले पूर्ण शहीद झालेले लोक एआयएसएफ संघटनेमधून रायझिंग झालेले, तिथून त्यांची सुरुवात आहे. कॉम्रेड महादेवराव नागोबाची एआयएसएफ आज पूर्ण हयात घातली. ही पाटोद्याची कर्मभूमी, लाल झेंड्याची, लाल मातीची कर्मभूमी. कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील ज्या वेळेस या बीड जिल्ह्याचे खासदार होते त्यावेळेस ते इथं 1.5 वर्ष इथल्या ग्रामपंचायतमध्ये राहिले. आणि त्याच प्रेरणेने काम आस्था गायक कॉम्रेड महादेवराव नागोबाचे काम करत आहेत, एमडी करत आहेत, विष्णुपंत गोलब साहेब करत आहेत. आणि म्हणून आपल्याला आज इथं आज विडा उचलायचा, आपल्याला इथं आज खुणगाठ आपल्या मनाला बांधायची की या भ्रष्ट झालेल्या देशामध्ये, या भ्रष्ट झालेल्या जातीवादाच्या राज्यामध्ये आपल्याला आज इथं आज मुहूर्तमेढ रवायची आणि इथं पाटोदा तालुक्यामध्ये आपल्याला फळी तयार करायची. पहिले दिवस पुन्हा आपल्याला अजून तयार करायची. आणि ते बाळावेळीने केलं म्हणून होणार नाहीत. बाळावेळी मी आणि 2001 पासून बरोबर पुण्यामध्ये 5 वर्ष रूममेट राहतो. त्यावेळेस पासून आमची चर्चा चालू आहे या विषयीची, इथं काय केलं पाहिजे. मी त्यावेळेस त्याला डिमांड केलं होतं की तू ये काम कर. परंतु आज तो दिवस आज उघडला. आज तो दिवस आज उघडलाय. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की माझा मित्र बाळावेळी आहे आणि मी अजून दुसरे बाळावेळी 2-4 पोरं तयार केले म्हणजे काम होत नसतं. महाराज तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. दगड आणलं म्हणजे मूर्ती तयार होत नाही, त्याला घडावं लागतंय. टाकाचे गाव सोसावे लागतात. म्हणून इथं तरुण एकत्र करून त्यांचं शिबिर घ्यावं लागणार आहे. पहिल्यांदा आपल्याला शिबिरापासून सुरुवात करावं लागणार आहे. त्यांच्यावर मेंदूर पडलेली धूळ आपल्याला झटकावं लागणार आहे. त्यावेळेस त्यांना कळणार आहे की आपलं मेंदूचं पाकिट कुणीतरी घालून खिशात ठेवलं होतं आणि ते आपल्याला आज हस्तगत करायचंय. म्हणजे आपल्या धडावर आपलं मुंडकं आहे का नाही हे चेक करायचंय. आपल्या धडावर आपलं मुंडकं आहे का नाही हे चेक करायचंय. तर मित्रहो, यांच्या या जाज्वल्य यांच्या विचारांनी जर आपण काम करत राहिलो तरच आपल्या समाजाची पुढे धडगत आहे. हजारो लोक भारतासाठी शहीद झाले, हजारो जण. मदनलाल धिंगरा असं, बाबू भीम असं, अशी कितीतरी नाव होती. समजा लाला लजपत राय लाठी हल्ल्यामध्ये त्यांचा नंतर मृत्यू झाला. परंतु भगतसिंगाचंच का नाव आठवायचं? आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की नाही की भगतसिंगाचंच का नाव आठव? भगतसिंग आणि सुखदेव राजगुरू हे फक्त शहीद झाले म्हणून प्रसिद्ध आहेत का? त्यांना मानायचंय का? तर नाही मित्र, ते तर शहीद झालेच. भगतसिंग तर असे म्हणायचे की मला शहीदच व्हावं लागतंय, त्याच्याशिवाय हजारो करोडो भगतसिंग तयार होणार नाही. बाळने मला सांगितलं, पण बाळचं खरं की भगतसिंगाला फाशी नाही दिली. भगतसिंगांनी खुद ते स्वीकारलेले, ते दुःख स्वीकारलेलं. फक्त भगतसिंगाचं एकच म्हणणं होतं इंग्रज अधिकाऱ्यांना, पोलिसांना की माझ्या छाताडावर गोळ्या घाला. मी आतंकवादी नाहीये, मी दहशतवादी नाहीये. माझी आई आज पारतंत्र्यात आहे आणि माझी आई जसं पारतंत्र्यात आहे त्याच्यावर तुमचं राज्य आहे आणि तुम्ही जसं इंग्लंडचे सैनिक आहात तसा मी भारत मातेचा सैनिक आहे. म्हणून माझ्या छाताडावर गोळ्या घाला, छाताडावर. परंतु ती इच्छा भगतसिंगाची पूर्ण इंग्रजांनी केली नाही. मित्र, भगतसिंगाबद्दल, राजगुरूबद्दल इतकं काही बोलण्यापेक्षा मी 4 वाजेपर्यंत जरी बोलत होतो, 4 वाजेपर्यंत, तरी त्यांचा इतिहास संपणार नाही. इतकं जाज्वल्य देशप्रेम त्यांच्या मनामध्ये होतं.
भगतसिंग आणि राजगुरूंनी, सुखदेवनी ज्यावेळेस लाला लजपत राय व सायमन गोप या चळवळीमध्ये लाहोरला रेल्वे स्टेशनवर ज्यावेळेस लाठी हल्ला झाला, तो स्कॉटनी घडून आणला आणि लाला लजपत राय आणि भगतसिंग यांची विचारसरणी एक नव्हत्या, परंतु आपल्या देशाचा एक बुजुर्ग तसा म्हणजे सामील आहे. सायमन कमिशन येणार होतं, जे अत्याचारी कायदे भारतावर म्हणजे होणार होते, त्या विरोधात तिथं जे आंदोलन चालू होतं. मग आपल्या बुजुर्गच्या बाजूने आपण उतरलं पाहिजे. भगतसिंग त्या आंदोलनामध्ये सामील होता आणि तिथं जी त्या स्कॉटनी जे त्यांच्यावर लाठीमार केला आणि काही दिवसांनी नंतर ते मृत्युमुखी पडले, त्यावेळेस भगतसिंग जी चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू यांची जी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी नावाची जी संघटना होती, त्या संघटनेने असं ठरवलं की भारतातल्या तरुणाचं रक्त गार झालेलं नाहीये आणि म्हणून ह्याचा बदला घ्यायचा आहे. म्हणून त्यांनी स्कॉटची हत्या करण्याचं ठरवलं. परंतु दुसरा सॉन्डर्स बाहेर आला आणि त्याला पहिल्यांदा राजगुरूंनी गोळ्या झाडल्या. म्हणून तो जिवंत राहू नाही म्हणून भगतसिंगांनी जाऊन त्याला अजून 3 गोळ्या झाडल्या आणि त्याला ठार केलं. आणि कव्हर फायरिंगला चंद्रशेखर आझाद कव्हर फायरिंग करत होते, त्यांच्यावर कुणी गोळ्या झाडल्या. म्हणजे इतकं भयानक वास्तव जर या तिघांनी चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या चमूनी जर केला असेल तर आज आपण काय करतो हा आपल्या मनाला पडायला प्रश्न पडला पाहिजे ना. का आपण त्यांनी केलेल्या पिठावर रेवट्या वाढायच्या का नुसत्या? आणि म्हणून त्यांचा इतिहास आपल्याला आठवायचा आहे. आज त्यांनी काय काय केलेले देशासाठी. परंतु भगतसिंगासारखं कार्य किती रिस्की कार्य आहे. तर असे त्यांचे एक एक जर आपण वेगवेगळ्या घटना जर पाहत गेलो तर एकही कार्यामध्ये आपण त्यांच्या सारखं कार्य करू शकत नाही. असेंब्लीमध्ये बॉम्ब फोडण्याचं प्रकरण असेल, जेलमध्ये 62 दिवस उपोषणाचं प्रकरण असेल. 62 तुम्ही इमॅजिन करा की भगतसिंगांनी त्या जेलमधल्या कैद्यांना इंग्रज कायद्यासारखी सुविधा मिळायला पाहिजे, साफसुथरे कपडे भेटायला पाहिजे, चांगलं अन्न भेटायला पाहिजे, ह्याच्यासाठी 65 दिवस उपोषण. राणी एलिझाबेथ व्हिक्टोरिया ती हादरली इंग्रजमध्ये आणि इथल्या इंग्रज राज्यकर्त्यांना सांगितलं की ते भगतसिंग जे म्हणतोय ना ते त्याचं काय त्याच्यावर मंजूर करून टाका. आणि त्यावेळेस किसन सिंगांनी पेढे वाटलेले, पेढे पंजाबमध्ये पेढे. मेरा भगत जीत गया, मेरा भगत जीत गया. गोरी सरकार डर गई, गोरी सरकार डर गई असं म्हणत आनंदाने किशन सिंगांनी पंजाबमध्ये पेढे वाटलेले. ही घरची भिकारी होती का? त्यांना दुसरं काम नव्हतं काही म्हणून देश स्वतंत्र उडी घातली. दसऱ्याच्या दिवशी ज्या वेळेस संशयामध्ये भगतसिंगाला पोलिसांनी अटक केली आणि जेलमध्ये टाकलं, त्यावेळेस जेलरनी सांगितलं होतं भगतसिंग तू अब सड़ गया, जिंदगी भर सड़ गया जेल में, 40,000 जुर्माना तेरे ऊपर सर पे लगा है. भगतसिंग नुसते हसायचे. किशन सिंगांनी दुसऱ्या दिवशी येऊन 40,000 रुपये जुर्माना भरला आणि भगतसिंगला सोडून दिला. विचार करा, आपल्या देशातलं एक झुंझुरूट होतं, झुंझुरूट होतं, ते स्वतःला म्हणायचं मी स्वातंत्र्यवीर काय, आणि इंग्रजाला 6 वेळेस माफीनाम्याचे पत्र देऊन सुटून आलं आणि भिकाऱ्यांनी जगण्यासाठी 60 रुपये पेन्शन घेतली इंग्रज सरकार. किती रुपये? 60 रुपये. आजचा आणि त्या 60 रुपयाचा जर तुलना केली, हिशोब जर लावला तर 4.5 लाख रुपये होतात. 4.5 लाख रुपये होतात 60 रुपयाचे. 40,000 रुपये जुर्माना दिला होता किशन सिंगांनी. 40,000 रुपये लावा हिशोब 40,000 रुपयाचा आताच्या रुपयाचा. आज ते बाजार गुंगे कुणी उठते नाही आम्ही स्वातंत्र्यवीर म्हणते. अहो यांनी माफीनामे मागितले आणि ज्यावेळेस भगतसिंगाच्या वडिलांनी किशन सिंगांनी राणी एलिझाबेथला पत्र लिहिलं की माझ्या मुलाला माफ करा, फाशीची शिक्षा रद्द करा. आणि ज्यावेळेस किशन सिंग भगतसिंगाला जेलमध्ये भेटण्यासाठी गेले
त्यावेळेस भगतसिंग बापाला म्हणतोय कसा, आपने मेरे पीठ में खंजर खुपसला, माझ्या पाठीत तुम्ही खंजर खुपसलाय, तुम्हाला गरज काय होती माफीनाम्याचं पत्र राणी एलिझाबेथला पाठवण्यासाठी? आज मला लोक काय म्हणतील, भिला मा भगतसिंग. आणि ज्यावेळेस फाशीचा टाइम आला, मी जरा उरकतो घेतो, ज्यावेळेस फाशीचा टाइम आला त्यावेळेस ते जेलर त्यांना काय म्हणाला मी तुम्हाला सांगितलंच आहे, एक क्रांतिकारक दुसरे क्रांतिकारक बाळासाहेब आहे. मग ही विचारसरणी फक्त भारतापुरती मर्यादित नाहीये, पूर्ण जगात असाही एकही देश नाही की तिथं मार्क्सवाद नाहीये, तिथं लेनिनवाद नाहीये. तुम्ही मार्क्सवादाला विरोध करा, नाही तर मार्क्सच्या बाजून राहा, पण मार्क्सच्या तत्वज्ञानानुसार तुम्हाला एक क्षणही म्हणजे जगता येत नाही. मार्क्सवादानुसारच, कारण मार्क्सने शास्त्रोक्त समाजवाद मांडलेला आहे, तो समाजाचा शास्त्रज्ञ आहे, म्हणून मार्क्सला आपल्याला मानायला लागतं. तुम्ही त्याचे विरोधक असा नाही तर त्याच्या बाजूचे असा, मार्क्सवादासोबत तुम्हाला रक्ताच येत नाही. तर मी सांगत काय होतो की भगतसिंगाला ज्यावेळेस जेलर म्हणत होता आणि भगतसिंग आणि हे तिघजण, भगतसिंग सुखदेव ज्यावेळेस फाशीच्या तख्तावर चालले होते, आणि फाशीच्या तख्तावर चालल्यानंतर त्या फाशी देणाऱ्याला काय म्हणतात, काय नाव आहे त्याला, जल्लाद म्हणतोय, भक्त्या एक बार तू भी ग्रंथ साहिबा की तरफ देख रे. ग्रंथ साहिबा त्यांचा एक धर्मग्रंथ, त्यांनी मानलं नाही, मी देवाला मानणार नाही आणि आयुष्यभर कधी मानलं नाही, आणि आता जर तुम्ही जर देवाच्या त्या ग्रंथाला हात लावला तर मी मेल्यानंतर मला देशातले तरुण पळकून भगतसिंग म्हणते. ही भगतसिंगांचे विचार आहेत. देवाला मानणं न मानणं हा त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे. मी काय मानणाऱ्याला विरोध करायला येतो आलो, परंतु भगतसिंगांनी मार्क्सवाद वाचला होता. ह्या पृथ्वी तलावरचं, या ब्रह्मांडातलं खरं सत्य जाणून घेतलं होतं, काय खरं आणि काय खोटं हे त्यांनी जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केला होता. आणि म्हणून शेवटला जातानाही तो कुणा पुढे झुकला नाही, कोणत्या अज्ञात शक्ती पुढे झुकलेला नाही, आणि तिघं पण झुकलेले नाही. म्हणून आज आपल्याला त्यांच्या आज आठवण काढून, आज त्यांच्या कार्याचा उजाळा घेऊन त्यांच्याच कार्यावर आपलं पुढे चालायचं हे आपल्याला आज ठरवायचं आहे. या निमित्ताने मला या कार्यक्रमाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे अत्यंत आभारी आहे. भगतसिंग सुखदेव राजगुरूचा विचार या देशामध्ये तुम्हाला आणि मला पुढं घेऊन जायचं आहे, त्याच्याशिवाय या देशाला पर्याय नाही. आता बोलताना खूप चांगले वक्तव्य केलं, चांगलं भाषण केलं, चांगली बोलली माणसं, परंतु कोणत्या आता बोलताना मगाशी म्हटलं की भाषण करून काही सुनणार नाही. प्रत्यक्ष कृती पाहिजे, काम पाहिजे, आणि जोपर्यंत ह्या विचाराला घेऊन आपण काम करत नाही तोपर्यंत परिवर्तन अटळ आहे, परिवर्तन होणारच नाही. नुसतं वाचून आणि भाषण करून हा विचार या देशातल्या तरुणांमध्ये पोहोचण्याचं काम, त्याला जमा करायचं काम, त्याचं प्रबोधन करायचं काम ही तुमची आणि आमची जिम्मेदारी आता वाढलेली आहे. ज्या अर्थी आपण हा कार्यक्रम घेतला, आवळे साहेब, आता तुमची जिम्मेदारी वाढली. आता तुम्हाला ज्योतिराम हुरपडे भगवान लावले, आता असं भाषण करून चालणार नाही. इलियास भाई, हे तुम्हाला आम्हाला एक करायची गरज आहे आता, आणि आपण ह्या करूयात. या ठिकाणी एकच मुद्दा सांगतो, माझं भाषण समाप्त करतो. ज्यावेळेस भगतसिंगाची फाशी ठरली त्यावेळेस भगतसिंगाची आई भगतसिंगाला भेटायला गेली. त्यावेळेस भगतसिंगाची आई म्हटली की भगतसिंग, तुझं अजून लग्न झालेलं नाहीये. तेव्हा भगतसिंग काय म्हटला, तेव्हा भगतसिंगचं वर्त आहे, माझं लग्न ठरलंय म्हणला. माझं लग्न 23 मार्च 1931 ला आहे, ही माझं विवाहाची तारीख आहे. आणि जी मंडळ असते ना आपल्या भाषेला, जी वरमाला आहे, ही माझी फाशीचा दोर आहे. अशा प्रकारचं आईला उत्तर देणारा हा तो भगतसिंग आहे. म्हणजे
किती विचार करायची गोष्ट आहे. देशाच्या स्वातंत्र्याकरता, या देशाच्या भजनाकरता स्वतःचं आयुष्य देणारी ही ती माणसं भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. आणि त्याच्यामुळंच तुम्हाला हा विचार घेऊन जायचा आहे. बोलताना बरेच विश्लेषण झालं. एकच सांगतो आणि मुद्दा समाप्त करतो. देशाचं भवितव्य धोक्यात आहे. देशाचं भवितव्य धोक्यात आहे. उद्याच्या येत्या 2024च्या निवडणुकीमध्ये जर का ह्या अवलादी निवडून आल्या, ह्या सगळ्या आणि सगळ्या आरक्षणाच्या अवलादी आहेत, उच्चवर्णाच्या अवलादी आहेत, प्रस्थापिताच्या अवलादी आहेत, हे जर का पुन्हा पुन्हा छगनरावमध्ये लोकशाही नाही, पुन्हा निवडणूक नाही, एक प्रकारची हुकुमशाही या देशामध्ये येणार आहे. त्याच्याकरता मला तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आपण कामाला लागा. आपण कामाला लागा. काय आता आपण आणि एक काय आपलं विचित्र खेळ बघा. चला ना आपले असं नाही म्हणले का आम्ही, चला सर मला नाही काम, पत्रकार बातम्या देतात म्हणले, अरे कवर हे छगन मुलाने असं सांगून चालणार नाही. हे तुम्हाला आम्हाला जर खरं तर आपल्याला या देशाची जाण असेल, जर आपल्या देशाची बांधिलकी असेल, जर भगतसिंग, सुखदेव, राजगुरूची बांधिलकी असेल, तर तुम्हाला मला वेळ द्यावा लागेल. तुम्हाला मला एमडी साहेब तुम्हाला आवर्जून म्हणतो, वेळ द्या, वेळ द्या. मी सभेत सांगतोय, तुम्ही हे देणार ना, काय तुमचा उपयोग? म्हणजे मला 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 माफ करून मला मी तुम्हाला माफी मागतो. वेळ देण्याची गरज आहे. भयानक खतरनाक परिस्थिती आहे या ठिकाणी. मी जास्त तुम्हाला सुरक्षा जास्त बोलत नाही. भविष्यमान बोलत येत्या काळात तुम्हाला मला करायची जिम्मेदारी आहे. आणि चालेल हे पण मला लई काम म्हणलंय, काम माझं तुम्हाला नेहमीच काम मला माहिती. मी सबब नाही सांगितलं, तुम्हाला नाव ठेवत नाही, मी तुम्हाला नाव ठेवत नाही, नाव ठेवत नाही, परंतु वेळ द्यावा लागेल, वेळ द्यावा लागेल आणि आपल्याला त्या कामाला लागावं लागेल. इतकं सांगतो. बोलण्याच्या अवघात एखाद 2 शब्द गेले असतील मला माफ करा. इतकं सांगतो आणि थांबतो. जय भीम, लाल सलाम. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.